उन्हाळ खट्याळ अवखळ मधाळ अलबेली चुलबुली नार नवेली फुलपंखी ही रंगले ऊन आली श्रावणी 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 नादहीचा वेडावतो जीव कासा विस होतो हाय हाय नादहीचा वेडावतो जीव कासा विस होतो पैंजण छुम छुम काळजात वार होतो अप्सराचा बाबन खणी श्रावणी 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 नखरेल मतवाली गुलाबाची धुंद लाली डाळिंबाचं दाणं ओठी चांदण या गालावरी नखरेल मतवाली गुलाबाची धुंद लाली डाळिंबाचं दाणं ओठी चांदण या गालावरी ही सुगंधी रात राणी श्रावणी 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 काय लागतोय का फोन? नाही ना, स्विच ऑफ लागतोय. तिला आठवण नाही का करायची चार्ज करायसाठी? आजपर्यंत श्रावणीला कधी आठवण करावी लागली का सांगा बरं. अरे सगळ्या मैत्रिणींना फोन लावून झाले, कुठेही नाही ती. कॉलेजमध्ये जाऊन यायचं का आपण? तिथेही मी फोन केला तर मला सांगितलं ती कधीच निघून गेले म्हणून. अगो बाई, मग आता गेली कुठे? काय कळायला मार्ग नाही. ते बेल वाजते बघ, कोण आलं बघ. थँक्यू. श्रावणी, तुमच्यासाठी हा गुच्छ कशासाठी आणला? हा? हा? अगो बाई, बघते की. काय वाजू? थांबा हो. वा, मिस्टर केदार भोसले, आर्किटेक्ट ऑफ द इयर 2014. हार्टली काँग्रेट्स फॉर युअर अचिव्हमेंट. अगो बाई, तुम्हाला हा पुरस्कार कधी मिळाला? हा? हे सगळं त्या श्रावणीचं काम आहे. अच्छा. हा, हॅलो. हा श्रावणी, तू माझ्या सरप्राईज पार्टीची वाट लावलीस बरं का. तू घरी ये, घरी ये, घरी ये. हे हसू नकोस. मला माहिती आहे की तुला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर मिळाली ती. हो, कसं कळलं म्हणजे काय? श्याम या. आणखीन कोण सांगणार? तो डबल ढोलकी, तुझा प्रिन्सिपल. तू घरी ये, घरी ये. का हो? काय पण ही श्रावणीला न्यूज कशी काय कळली म्हणते मी? कशी कळली म्हणजे आपली ड्युटी त्याची स्टुडंट आहे ना श्याम्याची, त्यांनी सांगितली असणार. अहो, पण श्याम भाऊजी तर तुमचे अगदी जानी दोस्त. हो, आणि मग कसं? पण ही ड्युटी त्याची स्टुडंट आहे ना जवळची, तर सांगणार असतो. ऍक्च्युली मी तुला सरप्राईज पार्टी देऊन हे सगळं सांगणार होतो. एकूण काय, ते दोघांची सरप्राईज पार्टीचं पार अगदी वाटोळं झालंय. झालेलं आहे. हा. आता हे बघा, हा. मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. आता तू आणखीन काय सरप्राईज देणार आहे बाबा? ऐका तर खरं. हा. पुढच्या आठवड्यात आपण आपल्या गावी जातोय. गावी? अहो, असं काय करताय? मामंजनची 75वी साजरी करायची नाही का अरे आपल्याला? हो, बाबांची 75 आहे ना. हो, विसरू नका ना. काय गाव म्हटलं ना की तू आणि तुझी मुलगी माझं काय ऐकणार नाही. गाव म्हटले का परत सुटले लगेच. गावी जायला मलाही आवडतं, पण हा डिसिजन घ्यायच्या आधी मला विचारायचं तरी ना. शेवटी मी हा घरचा करता पुरुष आहे.
मी पण या घरातली करती स्त्री आहे. काय आज तू डिसिजन घेतलं, उद्या श्रावणी पण घेईल ना. अहो, श्रावणी आता चांगली मोठी झाली आहे. चांगलं वाईट सगळं सगळं कळतं तिला. अजिबात काळजी करू नका. अरे मी काळजी तशी करत नाही, पण निदान हे डिसिजन घेताना मला त्यात सामील करून घ्या ना. हो, मी काय म्हणते, हा. तुम्ही बिल्डिंग्स बांधता, हा, हा? त्याचे सगळे निर्णय तुम्ही घेता. हा. मी घरी करते का ढवळढवळ त्याच्यामध्ये? हा? ते पण आहे. घर मी सांभाळते. हो. मग घरातल्या माणसांसाठी काय करायचं, कसं सांभाळायचं, हे सगळं मी बघते ना. पॉइंट आहे. मग मी हा निर्णय घेतला तर कुठं चुकलं? हा? बरोबर. झोपा आता. झोपा आता डायरेक्ट ढोस. मग ते एक काम कर ना, उद्या सगळे किती वाजता उठायचं ते पण सांग. हॅलो हॅलो हॅलो. झोपली वाटतं. जाऊ दे, चला झोपूया. काका काकी कसे आहात? बस फर्स्ट क्लास. काय म्हणतेस, कशी आहे? मस्त. बरं आहे ना? पुढे बाकी सगळे ते काय येत आहेत? आले ते लोक. या वेलकम. कसा झाला प्रवास? अरे मस्त. आणि हे काय, तुम्ही दोघं झाला? श्रावणी कुठे? ती वडापणी येते. हो वडाप वडापने का? का म्हणजे काय, बरेच दिवस वडापमध्ये बसली नव्हती. 30 किलोमीटर आधी उतरली, आता वडापणी येते. या ही श्रावणी पण ना, हिच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही. अरे अगदी आयशी जेवणार गेले. काय हो, आता गेले तिला काय करणार. चला आपण आज जाऊया. हो चला चला. या. तुम्ही वा पुढे, मी बॅग घेऊन येते. हो हो चला या या. कसं अगदी व्यवस्थित ना, तब्येत पाणी वगैरे? बस बस बस, ते महत्वाचं असं. चष्मा पडला असेल ना. हो 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 नक्की.
बाबा कशा आहात? नमस्कार. सुखी वा. श्रावणी कुठे आहे? श्रावणी येते, वडा पण येते. वडापने का? बरेच दिवस वडापमध्ये बसली नव्हती, त्यामुळे मी वडापने येते. इथं 50 किलोमीटर अलीकडे उतरली, आता येते. 50 नाही हो, 30 किलोमीटर. हा तेच 30 किलोमीटर. काका काकी श्रावणी कुठे आहे? श्रावणी काय आहे, वडापने येते. वडापने कशाला? अगं बरेच दिवस वडापमध्ये बसली नव्हती, ते इथंच 50 किलोमीटर उतरली आणि आता येते वडापनी. 50 नाही हो, 30 किलोमीटर. हा ते 30 किलोमीटर. हो हो. कशी आहेस ग? अरे काय हरवलंय का तुझं? काय सांगतोय? जरा थांबा. किल्ली पडली का? अरे काय झालं? काय हरवलंय का तुझं? थांबा हो. काय शोधतोयस? काय रे? हा. काय श्रावणी कुठे आहे? अरे श्रावणी कुठे आहे? श्रावणी कुठे आहे? आम्ही उभं आहोत, आम्हाला विचार ना. ते श्रावणी कुठे आहे? काका तुम्ही कसे आहात? फर्स्ट क्लास उभा आहे, दिसतोय ना. प्रवास कसा झाला? मस्त. श्रावणी कुठे आहे? मगासपासून तेच सांगून झालेलं आहे. आता एक काम कर, हा. स्टँडवर जा, हा. ती वडापण येईल, तिलाच विचार. अहो पण मग जा, माझ्या डोक्याचा वडा करू नको. जा, बरं ठीक आहे, मी बाईक घेऊन जातो. हा काय पाहिजे ते घेऊन जा. आणि ऐक रे, सांभाळून जा. श्रावणी. हा थँक्यू. हो हो. वासावरनं तो पोहे अगदी मस्त झालेले दिसत आहेत. श्रावणीला पण ठेव बरं का. हो ठेवते. घ्या. अहो काकू, ही माधवी आहे ना, ही एक वेळेस आपल्या सगळ्यांना उपाशी मारेल, पण श्रावणीला नक्की देईल. काय काका? Yes, yes, हे बाकी खरं हे आहे. अगदी खरं हो बाबा. अरे वा, पोहे. काय रे माधवा, एकटाच? श्रावणी कुठे आहे? हा बैलगाडीत. काय बैलगाडीत? हो. अरे काय झालं, मी माझ्या गाडीवरूनच तिला घेऊन येत होतो. रस्त्यात येताना आपला किशा काका दिसला बैलगाडीवर. तर मॅडम म्हणतात कशा, बरेच दिवस झाले मी बैलगाडीत बसले नाही ना, मला आता बैलगाडीतून यायचंय. सो मॅडम आता बैलगाडीत आहेत. अरे राजा, पण ती फॉरेन रिटर्न आहे, तिची ही ऍक्सेंट आम्ही एक्सेप्ट करू शकतो. तू कशाला असा बोलतोयस? गंमत करतोय रे मी. अरे पण गधड्या, तू काय एकटा झालास? अरे बाबा जा, तिला शोध. रस्त्यात एखादी म्हैस दिसी ना तर तिच्यावर बसेल आणि येईल. हो हा, मग काय सांगता येत नाही. तुझी मुली किती? काय हो असं सारखं? म्हणजे माझी पण आहे ग, पण तुझ्या वळणावर गेली. दिसली ना, पण रखमा मावशीना बसू दिलं नाही.
नकली बाबा. या. आजोबा हो जरा पाया पडा आजोबाच्या. ज्यांच्यावर आपला प्रेम असतं त्यांच्या पाया नाही पडत. हा बघितलं का रे? नाही नाही म्हणजे आम्ही आमच्या बापाच्या पाया पडतो ते आमच्या बापावर प्रेम नाही. गागाव झाली पोरगी. तुम्हीच लाडावून ठेवले. हो काय काकी काकी माझ्या परीक्षेत पहिला नंबर आला. वा म्हणून तू तुझा लॉर्ड करायचा होता ग बाई. हे आमच्या ह्या देवट्यांना सांग. बरं असू दे. पण तू इतके लवकर कशी काही पोचलीस? किशा काका बैलगाडी अशी पडवली की थोडं कमी, नाहीतर तुझ्या आधी मी आली असती. केशवा उद्या जर बैल मेले ती गाडी तुटली तर किशाला सांग हिच्याकडनं पैसे वसूल कर. किशा काका माझ्याकडे पैसे नाही मागणार. वहिनी दादा आणि मागितले तरी मी देईन पैसे. काय हो हो वाय नॉट. अरे एक काय 2 बैलजोडा घेऊन देऊ. भोसले खानदान आहे आपल्या शेवटी. काय भोसले कांदा नाही बघ. बायको बोलले आणि भोसले डुल लागू बघू बघू बघू. काय काका? पण तेच असतं रे नवीन नाही. बरं बरं चल मी पोहे बनवलेत खाऊन घे. गप्पा नंतर मारू. चल. यशो ह्या वर्षी देवीच्या पालखीचा मान आपल्याला मिळालाच पाहिजे. हो ना, पण तो मल्हारराव पालखीचा मान असा